हा पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे अनेक शंकराच्या आणि नागमणीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी बघायला मिळते दर्शनाकरता। भीमाशंकरमध्ये सुद्धा नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे, भाविकांची गर्दी झालेली आहे। पहाटे महापूजा आणि आरती झाल्यावर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी बघायला मिळते दर्शनाकरता। त्यानंतर भाविकांनी मोठी रांग सुद्धा लावली, बम बम भोलेचा जयघोष केला। संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। बीडच्या परळीतील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथ मंदिर इथं आकर्षक विद्युत रोषणाई केली गेलेली आहे। आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं ही रोषणाई करण्यात आली आहे। रात्रीच्या वेळी मंदिराचा परिसर या मनमोहक रोषणाईने उजळून निघाला होता। श्रावण महिन्यामध्ये वैद्यनाथ मंदिराला करण्यात आलेली ही आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांसह नागरिकांचं लक्ष वेधून घेते आहे। आता आपण श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत हे भीमाशंकर मंदिराच्या श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी आलेले आहेत। आणि श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर जे आहे या मंदिरामध्ये खरं तर विकास कामे सुरू आहेत, त्यामुळे काही काळ हे मंदिर बंद होतं। मात्र आता हे मंदिर जे आहे हे मंदिर दर्शनासाठी पूर्ण वेळ खुलं केलं झालंय, त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली आहे। आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आहेत। दादा काय सांगाल, आज पहिला सोमवार आहे। डाकिनी शाकिनी कासमाजे निशव्यमानं पिष्टासनैश्च सदैव भीमादिपद प्रसिद्धं तं शंकरं भक्तिहितं नमामि। श्रावण महिन्याच्या सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा। या इथे ज्योतिर्लिंग जे आहे हे अर्धनारी स्वरूपात आहे। शिव त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शिव आणि शक्ती दोघांनी मिळून एक रूप झाले। भीम रूपामध्ये त्रिपुरासुराचा संहार केला। युद्ध झाल्यानंतर विश्रांतीसाठी या ठिकाणी बसले। ज्योती स्वरूप अंश इथे सोडलेला आहे। ज्योती स्वरूप म्हणजे जेवढी ज्योत आहे तेवढा प्रत्यक्ष शिवाचा अंश इथं आहे। हे शिव आणि शक्ती इथे शिवलिंगात बघत असताल 2 भाग आहेत, उजवीकडे शिव डावीकडे पार्वती, असं अर्धनारी स्वरूपातलं हे शिवलिंग आहे। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर मंदिर हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे ज्याच्यामध्ये अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि पार्वती यांचा वास आहे। त्यामुळे या मंदिराच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। त्यातच आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, श्री क्षेत्र भीमाशंकर, पुणे।